नमस्कार मित्रांनो, श्री विनायक ज्योतिषच्या या भागात आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मी जेव्हा कन्सल्टिंग करत असतो तरी जातकाला त्याच्या घराच्या दरवाजाची दिशा विचारतो, तेव्हा त्यांना योग्य दिशा सांगता येत नाही. त्यांचे उत्तर ठरलेले असते. आमचा दरवाजा पूर्व पश्चिम आहे किंवा आमचा दरवाजा उत्तर दक्षिण आहे. काही जातक सांगतात की घरात जाताना समोर पूर्व दिशा दिसते, तर काही जातक सांगतात घरातून बाहेर जाताना पूर्व दिशा दिसते. मग नक्की दिशा कोणती? चला तर मग या आकृतीच्या सहाय्याने आपण आपल्या वास्तूचा दरवाजा कोणत्या दिशेचा आहे हे ठरवूया. जर आपल्याकडे होकायंत्र नसेल तरी सूर्य ज्या दिशेला उगवतो ती दिशा ही पूर्व असते आणि तीच दिशा प्रमाण मानून त्या अनुषंगाने आपण इतर दिशा ठरवू शकतो. सुरुवातीला आपण वास्तूच्या ब्रह्मस्थानामध्ये जाऊन उभं राहायचं आहे. ते जर ब्रह्मस्थानात जर आपण उभं राहिलो तर ही समोरची जी दिशा असणार आहे ही असणार आहे पूर्व दिशा. इथे सूर्य उगवतो. मग जर ही पूर्व दिशा असेल तर पाठीमागची दिशा जी असणार आहे ही असणार आहे आपली पश्चिम दिशा असणार आहे. आणि जेव्हा आपण सूर्याकडे तोंड करून असं उभं असणार आहे, सूर्याकडे आपलं तोंड असणार आहे, तेव्हा उजव्या बाजूची जी दिशा असणार आहे ही दिशा असणार आहे दक्षिण आणि डाव्या बाजूची दिशा असणार आहे उत्तर. अशा रीतीने आपल्याला पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर ह्या चार मुख्य दिशा दिसणार आहेत. तर ह्या चार मुख्य दिशा झाल्यानंतर पुन्हा आपल्याला बघायचं आहे की ज्या उपदिशा आहेत, ज्याप्रमाणे पूर्व आणि उत्तर यामध्ये येणारी दिशा ईशान्य, पूर्व आणि दक्षिण यामध्ये येणारी दिशा असणार आहे आग्नेय, उत्तर आणि पश्चिम यामध्ये येणारी दिशा असणार आहे वायव्य आणि दक्षिण आणि पश्चिम यामध्ये असणारी दिशा असणार आहे नैऋत्य. याप्रमाणे आपल्याला चार मुख्य दिशा व चार उपदिशा, एकूण 8 दिशा अशा मिळाल्या. या पुढे जाऊन देखील काही सब डिव्हिजन असणार आहेत. ते सब डिव्हिजन जर आपण पकडले तर पूर्व आणि ईशान्य यामध्ये असणार आहे पूर्व ईशान्य, पूर्व आणि आग्नेयमध्ये असणार आहे पूर्व आग्नेय, ईशान्य आणि उत्तर याच्यामध्ये असणार आहे उत्तर ईशान्य, उत्तर आणि वायव्य दिशेच्या मध्ये असणार आहे उत्तर वायव्य, पश्चिम आणि वायव्य दिशेच्या मध्ये असणार आहे पश्चिम वायव्य, त्यानंतर पश्चिम आणि नैऋत्य दिशेमध्ये असणार आहे पश्चिम नैऋत्य. त्याचप्रमाणे दक्षिण आणखी नैऋत्यमध्ये असणारी दिशा असणार आहे दक्षिण नैऋत्य. आग्नेय आणि दक्षिण दिशेमध्ये असणारी दिशा असणार आहे दक्षिण आग्नेय. अशा प्रकारे आपल्याला एकूण 16 दिशा दिसणार आहेत. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, ईशान्य, आग्नेय, वायव्य, नैऋत्य. त्यानंतर पूर्व ईशान्य, उत्तर वायव्य, पश्चिम नैऋत्य, दक्षिण आग्नेय आणि पूर्व आग्नेय. अशा प्रकारे एकूण 16 दिशा असणार आहेत. आणि प्रत्येक दिशा ही जी असते, पूर्व असेल किंवा आग्नेय असेल, ह्या ज्या प्रत्येक दिशा असतात त्या 22.5 डिग्री इतक्या असतात. प्रत्येक दिशा या 22.5 डिग्री इतक्या असतात. आपल्या वास्तूच्या दरवाजाची दिशा ठरवताना आपल्याला अगोदर काय करायचं आहे, तर वास्तूच्या ह्या ब्रह्मस्थानामध्ये जाऊन आपल्याला उभं राहायचं आहे. ब्रह्मस्थानात उभं राहिल्यानंतर आपल्याला बाहेरच्या दिशेकडे बघायचं आहे. बाहेरच्या दिशेकडे इकडे असेल किंवा समजा इथे असेल, अशा ठिकाणी आपल्याला बाहेरच्या दिशेकडे बघायचं आहे. जर आपला दरवाजा, जर समजा हा आपला दरवाजा आहे, तर ब्रह्मस्थानात उभं राहून आपण ज्यावेळी इथे बघणार या साईडला, त्यावेळेला आपल्याला दिसणारी दिशा असणार आहे पश्चिम नैऋत्य. मग अशा वेळेला आपला दरवाजा असणार आहे पश्चिम नैऋत्यचा. जर आपण वास्तूच्या ब्रह्मस्थानात जर उभं राहिलो आणि बाहेरच्या साईडला बघितलं आणि जर आपला दरवाजा जर या बाजूला असेल, या बाजूला असेल, तर आपण ब्रह्मस्थानातून या दिशेकडे पाहिले असता आपल्याला दिसणारी दिशा असणार आहे उत्तर वायव्य. अशा वेळेला आपला दरवाजा असणार आहे उत्तर वायव्यचा. त्याचप्रमाणे जर आपला दरवाजा या बाजूला असेल तर ब्रह्मस्थानात गेल्यानंतर दरवाजाच्या दिशेकडे तोंड करून उभं राहिल्यानंतर समोर जर ती समोरच्या दिशेला आपल्याला जी दिशा दिसणार आहे ती दिशा असणार आहे आग्नेय दिशा. अशा रीतीने आपण आपल्याला पाहिजे असलेली योग्य दिशा ठरवू शकतो. मित्रांनो, ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या जवळच्या व्यक्तींना वास्तूची योग्य ती निवड करता येईल. धन्यवाद.